श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा माझ्या ताई दादांनो, येत्या 6 जुलैला म्हणजेच रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी। तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे। या आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाला स्पर्श केल्याने आपल्याला कितीतरी अधिक पटीने पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। तर कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कारण आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं। आषाढी एकादशीला भगवान विष्णुदेवांची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो। असं मानलं जातं की या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांचं निवारण होते आणि मोक्ष मिळत असतो। आषाढी एकादशी निमित्त वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला पायी चालत जातात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात। आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुदेव हे योग निद्रेत जातात आणि यालाच चातुर्मास असं देखील म्हटलं जातं। भगवान विष्णुदेव हे योग निद्रेतून गेल्यानंतर ते कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला योग निद्रेमधून बाहेर येतात आणि पुन्हा सृष्टीचा कारभार हाती घेतात। आषाढी एकादशीचा हा दिवस अतिशय अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। म्हणूनच या दिवशी भगवान विष्णुदेवांच्या पूजेसोबतच काही प्रभावशाली उपाय देखील केले जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। रविवारी आषाढी एकादशीला या झाडाला नक्की स्पर्श करून या शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकेल आणि 7 पिढ्यांचं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती देखील नष्ट होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल। तर असे कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे। दिवसभरामध्ये तुम्ही कधीही जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता। आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि सगळीकडे पांडुरंगाच्या नामाचा जयघोष चालू असतो। त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच या दिवशी आपण केलेली सेवा, उपाय जे आहेत तर ते खूप प्रभावी ठरत असतात। या उपायांचा आपल्याला निश्चित लाभ जो आहे तर तो होत असतो। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच असते, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत, आणि आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये खूप प्रमाणात मेहनत, कष्ट, प्रयत्न, तडजोड करत असतो। परंतु कधी कितीही प्रयत्न केले आणि कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही। आपली कोणतीच इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही, आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही। आणि म्हणूनच आषाढी एकादशीला आपण जर या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपल्या मनात कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्की
नक्कीच पूर्ण होईल आणि भगवान विष्णुदेव ती नक्कीच पूर्ण करतील। त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या शत्रूंचा वारंवार त्रास होत आहे तर असे शत्रू आता हा गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल, परंतु शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे निर्माण होत आहे, शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली आहे, तर असा शत्रू दोष देखील नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। त्याचप्रमाणे तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, सतत पैशांची चमचम उणीव तुम्हाला भासत असेल, तुमच्याकडे पैसा टिकत नाही, तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल, तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय अत्यंत खूप प्रभावी मानला जातो। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे आहेत आणि ते सांगितले जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता निवास करत असतात। विशेष स्थितीवरती या झाडा संबंधित आपण काही उपाय जर केले तर देवी देवतांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। झाडामध्ये असलेली दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर निघून जाते। आणि एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड। तर केळीच्या झाडाला धार्मिक दृष्ट्या खूप महत्व आहे आणि हे झाड भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं एक प्रतीक मानलं जातं, म्हणून आषाढी एकादशीला या झाडाची पूजा केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी येते। आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णुदेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनातील इच्छा, मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण करतात। म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवी देवतांची आपली रोजची जी काय नित्य देवपूजा सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही जेव्हा शक्य होईल त्यावेळी उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे। त्या लोट्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे। तर त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ जी आहे, हरभरा डाळ म्हणजे चना डाळ जी आहे तर ती घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे। यानंतर हे पाणी आपण जे घेतलेलं आहे तर त्या वृक्षाच्या केळीच्या झाडांना हे अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी किंवा जय माता लक्ष्मी असा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला चना डाळ आणि गूळ त्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतर तुम्हाला या झाडाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि यानंतर आपल्या दोन्ही हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील जी काय इच्छा, मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची आहे। दोन्ही हात जोडायचे आहे आणि माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णुदेवांचं स्मरण करायचं आहे। त्यांना अगदी तळमळीने, कळकळीने प्रार्थना करायची आहे आणि माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा अशी मनोभावे प्रार्थना करून दोन्ही हातांनी नमस्कार करायचा आहे। यानंतर तिथे आपण जे काही पाणी अर्पण केलं आहे तर तिथली थोडीशी ओली माती असते तर त्या मातीचा आपल्याला एक टिका आपल्या कपाळावरती लावायचा आहे। हा झाडाला स्पर्श करून हा उपाय करायचा आहे। आता त्यानंतर समोरचं झाड आहे ते म्हणजे आंब्याचं झाड। आषाढी एकादशीच्या दिवशी आंब्याच्या झाडाला विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं। या झाडांमध्ये सुद्धा अनेक दैवी शक्ती असतात आणि त्या झाडामध्ये देवी देवता निवास करत असतात। त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेव देखील या वृक्षामध्ये निवास करत असतात। म्हणून तुम्हाला एका कलशामध्ये पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे जर पावसाचं पाणी असेल
तर पावसाचं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 अगरबत्त्या घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आणि त्या आंब्याच्या खोडाला म्हणजे झाडाला तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। त्यानंतर 2 अगरबत्ती लावून घ्यायच्या आणि त्या झाडाला देखील आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना तिथे तुम्ही जे पाणी अर्पण केलेलं आहे म्हणजे झाडाच्या मुळाकडे तुम्हाला एक नजर ठेवून त्या झाडाला प्रदक्षिणा करायची आहे। त्यानंतर त्या झाडाला स्पर्श करून तुमची जी काय मनोकामना आहे, इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे। परत दोन्ही हात जोडून ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर समोरचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड। आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व देण्यात आलेलं आहे। या झाडांमध्ये साक्षात भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी निवास करत असते। या पानांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो, खोडांमध्ये भगवान विष्णुदेवांचा वास असतो आणि म्हणूनच एकादशीला पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून केली जाते। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश पाणी भरून घ्यायचं आहे। कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे। त्यानंतर एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे, तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला झाडाजवळ जायचं आहे, तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। त्यानंतर हे पाणी जे आहे गोड तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर 11 प्रदक्षिणा करायच्या आहे आणि झाडाखाली बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर झाडाला तुम्हाला स्पर्श करून तुमची जी काय इच्छा, आकांक्षा, मनोकामना आहे तर ती तुम्हाला तिथे बसून व्यक्त करायची आहे। तर अशा पद्धतीने हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी आवर्जून करायचा आहे। जे काही छोटे मोठे उपाय आपण करत असतो त्यावेळेस त्याचे जे लाभ आहेत तर ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात। त्यामुळे हा जो उपाय आहे तर तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा सेवेचा लाभ जो आहे तर तो बघायला मिळेल आणि जीवनातील सर्व शत्रू, दुःख, दारिद्र्य, गरिबी ही देखील दूर होईल आणि भगवान श्री हरी विष्णुदेवांची आपल्यावरती अखंड कृपा प्राप्त होईल। तर अशा सांगितल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व झाडांची पूजा करणं शक्य असेल तर आवर्जून करा, नसेल शक्य तर किमान एका झाडाची तरी पूजा आवर्जून करा, परंतु केळीच्या झाडाची पूजा अवश्य करा। तर सांगितल्याप्रमाणे उपाय करा, सेवा करा आणि इतर मित्रमैत्रिणींपर्यंत देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट आवर्जून करत जावा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ